माझा नवरा फार कारी, घरी दारू पिऊन करतो मावशी हाणामारी. काय सांगायचं मावशी, लाटणं म्हण नको, बेलणं म्हण नको, हाताला घावल त्यानं मारत्यात आवं. तसा मुर्दा चांगला आहे कवा कवा मावशी मला बेडला पिक्चर बघायला सुद्धा घेऊन जातोय. हा तसा चांगला आहे बरं का. लग्न झाल्यापासून बघती मोड केसे घर, बाबा ते बी भूकंपाच्या आधी ढासाळलं. मोड केसे घरानं तुटकेचं छप्पर. मी म्हणती भादव्याच्या महिन्यात घरात गण गौराई बसून म्हणलं ह्यांच्या काय डोंबल्यावर बसू, घरात साधं देवाला देव घर नाही मला दादला नको, दादला नको बाई मला नवरा नको बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई. अरे हो घरी मात्र जोंधळ्याची भाकर, मावशी आंबाड्याची भाजी, वरी तेलाची धार सुद्धा नाही हवं. ही साडी सुद्धा सर्व ग्रामस्थांनी घेऊन दिली म्हणून मावशी मी कुठे 4 माणसात तर आली. नंतर लग्न झाल्यापासून घरी गावावर बसती, तोंडाकडे बघाय मोडद्याला लाज वाटत नाही. आणि लग्नात एक मावशी फुटका तरी मनी बांधायचा होता की कवा एक लग्नात साडी घेतली, रोज तीच पेडावी, तीच नेसावी, तीच पेडावी, तीच नेसावी. मावशी ह्यांच्या त्रासात अहो मावशी ह्यांच्या त्रासात मी 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. रोज आंघोळीच्या 4 गोळ्या किती. बघा किती कुमार दिसतात. खाली बघ बघा किती कुमार दिसतात. यांचा वट जरी पेडला तर 1.5 किलो पू निघतो बाहेर. बघा त्यांच्या तोंडाकडे बघून आमच्या लग्नाला किती वर्ष झाले असतील. किती झाले आमच्या लग्नाला का नाही जवळजवळ 450 वर्ष झाले. दिवसांदिवस मी म्हाताऱ्याची तरणी होऊ लागली आणि ह्यांचा लागलाय कंदील भडकायला. फाटकेच लुगडे तुटकेच चोळी टाका घालीन म्हणलं शिवायला दोरा नाही मला दादला नको ग बाई, दादला नको बाई मला नवरा नको बाई, दादला नको बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई हिला नवरा नको बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको बाई, दादला नको ग बाई हिला नवरा नको बाई. अरे हो मावशी मी जर कुठे 4 बायात गेले तर बायकाने म्हणायचं ताईसाहेब नाव घ्या, ताईसाहेब नाव घ्या, ताईसाहेब नाव घ्या. मावशी मुडद्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नव्हतं. पण आता एवढ्या लांबनं आली या लातूरवरनं, सर्व बसलेले आमच्या महिला मंडळाचा मान राखते, सर्व आमच्या माता मावल्यांचा मान राखते. ह्यांचं नाव इथंच नाव घेते मावशी, ह्यांना इथंच सोड चिठ्ठी. घटस्फोट घेऊ का नाव ऐका नाव घेते. रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको, आणि शामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको. आणखीन एक काय म्हणला, आणखीन एक नाव. तुझे मित्र आहेत का ते? होय. तरी वाटलंच मोड द्या तुझ्या कलरवरनं. ऐका नाव घेते. परवा झाली हनुमान जयंती, सुरू झाला रामबाबांच्या नारळी सप्त्याचा सण. समस्त ग्रामस्थ शिडोळ गावकरी मंडळ तुमच्यासाठी काय पण. आणखीन एक काय म्हणला, आणखीन एक नाव. खाली बसून चांगला चेकाडा. ऐका नाव घेते. मुंबईला पडला पाऊस त्यात शिडोळला आला सडाका. मुंबईला पडला पाऊस त्यात शिडोळ नगरीत आला सडाका. आमच्या कारभाराला उठला मर्यायचा तडाका. 2020 आता IPL मधलं नाव घेते. ऐक. विराटच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून, रोहित शर्माच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून. आमच्या सिस्टीमवाल्या अनिकेतरावांचं नाव घेते तब्बल 4 गडी राखून. सुरतीचे मोती गुलधाव सोने या राजात वा नीट बस. मोड द्या, वळवळ करू नको, बुके घालेन. सगळे आय बाय म्हणतात बाई चांगली धंदाकड दिसते या. आमच्याच इथं आली, आमच्यात इथल्या सप्त्यामधलाच केला आणि खुशाल म्हणते नवराच नको. पण मावशी तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल, मावशी तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, पण मावशी मला सोन्यासारखे 17-18 लेकरं झाली. 17-18 हो. दाखला पिंट्या आहे का? मम्मीला बघून पिंट्याच्या काढला. हात काढ.
पुढे बघ फोटो काढून घेतात. हा मावशी कसा बाबडीच्या खोडावर बसली आणि बसलाय जणू काय छोट्या हातीत बसलाय. कसा आहे शाहरुख खान, कसा आहे मावशी शत्रुघ्न सिन्हा, हाय का तुमच्या जिल्ह्यात एवढा एक तरी देखना. कसा आहे मावशी खोबऱ्याचा गुंड, कसा आहे गुलाबजाम, हा पिटू आव ग मम्मी म्हण, आव ग मम्मी, मम्मी म्हण र मम्मी, आव ग मम्मी म्हण, काय करते? बघा आव ग मम्मी म्हणतो का मोका घेतो. पिंट्या हो ए पिंट्या, हो आव ग मम्मी म्हण की. हो ग म्हणे. हा. मावशी त्याचं वय किती असत ते आका कशी हसायले. 75. ते आका होय. आकाला टाटा कर. तर तिकडं मामा फोटो काढून घ्या, त्यांना एक पापू द्या असा. त्याचं वय किती असेल? किती? आता शिक झालाय 1.25 महिना. बारस सुद्धा घातलं नाही का घालायचं. पहिल्या दिवशी फिल्म दरबारी आला जन्माला बाळ शाहरुख. आला जन्माला बाळ शाहरुख, आला जन्माला बाळ शाहरुख. अशोक सराफ जुबा जुरे पानगतिया सराफ पानगतिया सराफ. काय झालं? काय झालं? मला वाटलं घाबरून वल्ल केलं. खेळीला आलाय काना माझा रडतया मुळू मुळू. नादीला वाया बाळाला यशोदा पाळणा हलविती हळूहळू. बाळाला यशोदा पाळणा हलवीते हळूहळू. आधी लावाया बाळाला यशोदा पाळणा हलवीते हळूहळू. खडीला आलाय कान्हा माझा, खडीला आलाय कान्हा माझा रडतया बुळबुळू. नादी लावाया बाळाला यशोदा पाळणा, लावाया बाळाला यशोदा पाळणा हलवीते हळूहळू. नादी लावाया बाळाला यशोदा पाळणा हलवीते हळूहळू. सुरतीचे मोती गुलधाव सोने या राज्यातले नाही. सुरतीचे मोती गुलधाव सोने या राजात लेन नाही. या ठिकाणी बाबांचं आगमन झालंय. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. आदरणीय सिद्धेश्वर काळे यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस मिळालं. धन्यवाद. ऐका मावशी, आता सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. भारूड 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 म्हणलं, थोडं माझ्याकडे लक्ष द्या. आका ए शकुंतला मावशी माझ्याकडे लक्ष दे. हां ऐका, भारूड 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 म्हणलं मावशी. भारूड म्हणलं की सोंगढोंग या दृष्टिकोनातून पाहायला येतात. भारूड म्हणलं काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं, काहीतरी बाबा आपल्याला हसायला मिळतं, या दृष्टिकोनातूनच पाहायला येतात. पण मावशी, ओ मावशी माझ्याकडे लक्ष देत आहे. हे नाथांचं भारूड आहे. शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच अट्ठास होता मावशी, एवढाच उद्देश होता की बाबा या लोक मनोरंजनाच्या माध्यमातून, या मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल, त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल, त्याला योग्य दिशा कशी मिळेल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल, ह्याच्यासाठी भारूड लिहिलं. तर मग मावशी भारूड म्हणजे काय? भारूड म्हणजे काय? तर भारूड म्हणजे बहुरूढींचं दर्शन म्हणजे भारूड. मावशी कळालं तर भारूड आहे, कळालं तरच भारूड आहे, नाहीतर 84 लक्षोनीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. 2G गेलं, ऐका 2G गेलं, 3G गेलं,
रमेश खोड यांच्याकडून बक्षीस 51 रुपयाचं मिळालं. धन्यवाद. ऐका 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 ऐका. कमलेश कदम यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस मिळालं. धन्यवाद. प्रवीण तोडकर यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. रणजित कदम आदरणीय सरपंच साहेब सिदोड यांच्याकडून सुद्धा 501 रुपयाचं पारितोषिक मिळालं. धन्यवाद. एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. ओके ऐका 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 माझ्याकडे लक्ष द्या. लक्ष देऊन ऐकलं तर मावशी भारूड कळतं. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. 2G गेलं. ऐका 2G गेलं, 3G गेलं, 4G गेलं. आता 5G. कसं 5Gचा जमाना निघाला मावशी. 5Gची रेंज देऊन जर ऐकलं तर भारूड कळतं. लक्ष देऊन ऐकलं तर भारूड कळतं. ऐका कळालं तर भारूड आहे. लक्ष देऊन ऐकलं तर भारूड कळतं. आणि शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज म्हणतात. काय म्हणतात एकनाथ महाराज? एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला दादला नको. काय नको म्हणतात? दादला नको म्हणतात. मावशी माझ्याकडे लक्ष द्या. दादला म्हणजे काय? दादला म्हणजे नवरा. ऐका दादला म्हणजे नवरा. पण कोणता नवरा नको? कोणता नवरा नको? आपल्या देहातील षडविकार काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको. शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात. म्हणून काय सांगतात? एका जनार्दनी समरस झाले तो रस येथेच नाही. तर मावशी कोणता रस नाही? आंब्याचा रस, गोळाचा रस, लिंबूचा रस. महाराज नेमका कोणता रस नाही? लावणी मृदंग श्रुती श्रुती टाळ घोष आणि सेऊ ब्रह्मरस आवडीने तो रस येथेच नाही. पुन्हा मग मला म्हणायचं दादा मला दादला नको देते सोडून. दादा मला नवरा नको देते सोडून. दादा मला दादला नको देते सोडून. दादा मला नवरा नको दादा मला दादा नको देते सोडून. दादा मला नवरा नको देते सोडून. दादा मला दादा नको देते सोडून. दादा मला नवरा नको देते सोडून. दादा मला दादला नको देते सोडून. दादा मला नवरा नको देते सोडून. दादा मला दादा नको देते सोडून. दादा मला नवरा नको देते सोडून. देते ना हरी राम होना आ आ हरी हो राम. कळालं का मावशी भारूड? माझ्याकडे लक्ष द्या. कळालं का मावशी भारूड? एकनाथ महाराज म्हणतात मला दादला नको. दादला म्हणजे नवरा. मला कोणचा नवरा नको? षडविकारापैकी मला कामरूपी बाबा मला दादला नको. मला कामरूपी नवरा नको. एकनाथ महाराज म्हणतात मला कामरूपी दादला नको. पण मावशी मी का दादला नको म्हणते? लक्ष देऊन ऐका. किती दिवस झाला गेलता मोडदा फिरायला? कुठे गेले हो गाई? खाली बघतो. खाली बघ खाली बघ. बापने सुद्धा झाकं नाही बिचारा. काय सांगायचं मावशी? बघा की कसा फुकटच्या पंक्ती गाऊन कसा बोकाची बोका झाला. ह्या सप्त्यावर त्या सप्त्यावर, त्या सप्त्यावर त्या हप्त्यावर. ह्याला बोका लाव त्याला बोका लाव. खरं सांगा मावशी, खरं सांगा मावशी, ही ते सप्त्याला गेलं म्हणजे 7-7 दिवस तिकडंच. मी म्हणलं तसाच बोका लावीत हिंड. तुझ्या पंढरपूरच्या खाली तुळजापुरात जाऊन कुकू लावून तरी जगती. आई राजा उधे उधे भवानी भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी मर्दना लागुनी तापाची करावया झाडणी झाडणी बघता लागे तो पावसी निर्वाण. निर्वाण. आईचा जोगवा जोगवा मागिना आईचा जोगवा जोगवा मागिना आईचा जोगवा जोगवा मागिना द्वैत सारोली द्वैत सारुणी माळणी धारी अति बोधाचा जेला विजयीन हाती बोधाचा झेंडा विजयीन वेदन हित वालिसी जाईन. आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा जोगवा मागिना आई राजा उधे उधे नवविध भक्तीच्या करी नवरात्रात पोटी निराकार मागे न ज्ञानपुत्रा दरीन सद्भाव्य अंतरीच्या मुद्रा दंब सासऱ्या सानेर पात्रा. महिला मंडळ भरपूर असतं मावशी.
रोज एका गावात कुठं बी जातो मावशी, कुठं पण कार्यक्रमाला गेलं तर धार्मिक कार्यक्रमाला बाबा पुरुषापेक्षा 10% आमच्या माता माऊलीची संख्या, महिला मंडळाची संख्या मावशी जास्त असते. मावशी ह्याचं कारण आहे 60% आरक्षण महिलांना. महिला मंडळाला. कुठं बी जाऊ द्या महिला मंडळ जास्तच असतं. ही खातं काय साधं राहिलं नाही, मंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत. जास्त आरक्षण बाबा इकडं आहे. आणखी जर थोडंफार जर आरक्षण वाढीव जर महिला मंडळाकडे जर दिलं, दिलीप कदम यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस, धन्यवाद. इकडं जर वाढीव जर थोडंफार आरक्षण जर दिलं, पुरुष मंडळीकडे एकच काम राहणार, हातात कुकाचा करंडा घेणे. आमच्या बायकोनं सवासने सांगितले त्या या जेवायला. जास्त आरक्षण इकडं आहे म्हणून सर्वांनी जोगा वाढायचा. देवाचा विनय घेशी तेव्हा देशी आईसा असशी उदार आहे. एका हाताने धर्म केला, दोन्ही हाताला देणारा तो परमेश्वर आहे. हा, सगळ्यांनी जोगा वाढायचा. चला बोला, ऐका. आपण एवढ्या श्रद्धेनं, एवढा उत्साहामध्ये एवढा सुंदर असा कार्यक्रम करतोय. माझ्याकडे थोडं लक्ष द्या. त्या एकदा म्हणावं. ऐका ऐका. ऐका ऐका. एवढ्या उत्साहात करतो का नाही मावशी, माझ्याकडे थोडं लक्ष द्या. आता ऐका. एकदा त्या परमेश्वरापाशी जावं, रामबाबाला म्हणावं, तुझ्या मूर्तीला पाहून, तुझ्या मूर्तीला पाहून जर का बोललो मनातून, ते ऐकतात आपलं सर्व काही. हो, ऐकतात आपलं सर्व काही. रामगडच्या राम बाबांची नवलाई ग, कुणाचा विश्वास तुटू देत कुणाचा विश्वास तुटू देत नाही. बाबाची नवलाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. तुमच्या मूर्तीला पाहून जर का बोललो मनातून, तुमच्या मूर्तीला पाहून जर बोललो मनातून, ते ऐकतात आपलं सर्व काही. ऐकतात आपलं सर्व काही. रामगडच्या राम बाबांची नवलाई, रामगडच्या राम बाबांची नवलाई. कुणाचा विश्वास अहोया राम बाबाची नवलाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. फूल लावलेलं कळत चमत्कार, जीवनाचं दारिद्र्य घालविलं. हो, जीवनाचं दारिद्र्य घालवीत सार, जीवनाचं दारिद्र्य घालवीत सार. अंतकरणापासून नाक चरणाव घासून, अंतकरणापासून नाक चरणाव घासून, चल तळमळीनं धरलं त्यांचं पायी, तळमळीनं धरलं त्यांचं पायी. राम बाबांची नवलाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. अहोया राम बाबाची नवलाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. पूर्ण बोधाची भरीन मी परडी, आशा तृष्णेच्या पाडी न दरडी. मनोविकार करीन कुरबंडी, अद्भुत रसाची भरीन मी दुरडी. आता साजनी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडियला संग.
काम क्रोध हे जोडिले माग आणि केला मोकळा मार्ग हा सुरंग. चला माझ्याकडे लक्ष द्या, ऐका. एक गाणं सगळ्याला माहिती आहे, आता एक छोटस व्हायरल झालेलं गाणं आहे, ऐका. मायेचा पदर दिला या डोई, मायेचा पदर दिला या डोई, तिलाच माझी क्यू ग क्यू. ऐकलं का? आणि मग येडाई माझा, आवाज येत नाही जोरात, जोरात एकदा बोला, असं फ्रेश जरा आनंदात बसा. चहा सांगू थोडा थोडा, लिंबू टाकून डेकशन नको. स्ट्रिंग म्हणते ती. चला. आणि मग येडाई माझा, येडाई माझा. आता 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 इथं नाही घ्यायचं, आता ऐका. इथं काय म्हणायचं? मायेचा पदर दिला या डोई, त्यालाच माझी क्यू ग क्यू. रामबाबा माझा, आवाज येत नाही, जोरात जरा. हा, रामबाबा माझा, रामबाबा माझा, रामबाबा माझा जीव घ्या जीव, रामबाबा माझा जीव, रामबाबा माझा जीव घ्या जीव, रामबाबा माझा जीव. वा 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 वा. म्हणा एकदा, म्हणा म्हणा. आपण एवढं श्रद्धेनं इथं येतोय, आपला सगळ्यांनी म्हणा, रामबाबा माझा जीव ग जीव. आवाज येत नाही, तुम्हाला चहा सांगावा लागतं. आता इथं गाव जवळ असतं तर मी आणला असता. म्हणा, बाबा माझा जीव ग जीव. रामबाबा माझा जीव घ्या जीव, रामबाबा माझा जीव, रामबाबा माझा जीव घ्या जीव, रामबाबा माझा जीव. जोगबा मागे आईचा जोगबा, 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 जोगबा मागे. चहा 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 चहा. दिला जाईल देवा, चहा नसला तर वडापाव बी चालेल. वडापाव बी दिला जाईल देवा. देवा, हा, ह्या ठिकाणी तुमचं पहिलंच वार आहे की? पहिलं चालेल का? बोल. बर बर. देवा, हा, एक कोड होतो. तुझं जर काही घोडा असलं तर सोड इकडं मेन रोडला, बायपासला थेट जाऊ दे का आपल्या लातूरला. देवा, हा, घोड नाही, घोड नाही, कोड कोड. कोड आहे वय. वय. लवकर लवकर विचार. बर बर. देवाचा सीझन चालू आहे. हा देवा. देव लय बिझी आहे. ओके ओके. बोल. देवा, हा, माझा एक मित्र आहे हो. लगा हा, इकडं तुझा मित्र आहे. होय देवा. बर. देवा, हा, माझा तर मित्र लय दारू पितोय बघा, लय दारू पितो. लय पितो देवा. अरे 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 अरे. देवा, हा, त्याची दारू कधी सुटल? तुझ्या मित्राची दारू सुटल. कधी देवा? अरे तुझ्या मित्राची दारू सुटल. कधी? तुझ्या मित्राची दारू सुटल कधी? जेव्हा त्याचा लिव्हर फुटल, तेव्हाच त्याची दारू सुटल. बर बर बर. देवा, हा, आणखीन एक विचारू? जरा सोपं सोपं विचार. हो, सोपं सोपं. लय लांब आलोय आपण. हो देवा. अरे इकडं हुशार आहेत रे लोक, हो हो हो. जरा रान बघून पेरत जा. बर बर. हो. विचारू? हा देवा, हा, माझ्याकडे एक काळी कोंबडी आहे. देवा, देवा कोड आहे देवा. बर माझ्याकडे काळी कोंबडी आहे. बर. हा देवा, हा, ती काळी असून पांढरांड कधी ती? लगा तुला सोपं सोपं विचार म्हणलं, देवाची चेष्टा करतो होय रे. नाही देवा, हा, मस्करी करायला होतं. मस्करी करायला तुला देव काय पोटरीत का मला वाटलं का बीडच्या? नाही 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 नाही. सांगावं सांगावंच लागतं. 3.5 मीटर कापड घे, हा. 4 घड्या घाल, 86 मुगे, 87 पुढे कर, 88 रंगवत, गुलाल घे, सुत्र घे, मामुगे लाय टाक, चिलर टाक, त्याचं गटुडं बांध बर. आणि कोंबडीच्या कुठं? गळ्यात बांध.
देवा हा एवढ्या साऱ्या वजन कोंबडी राहील का? जर कोंबडी वजानं मिली हा अंडे घालायचा कुठं प्रश्न राहतोय अरे बऱ्याच वर्षानंतर या शिडोळ नगरीमध्ये माझी पहिलीच फेरी आली. मोठी मोठी ढेंड बाजूनी गोळा झाली पण नवीन कपडा सफेद कपडा खिसाखाली आली. आई राजा बघून घे आईचा जोगवा जोगवा मागे ऐका जोगवा जोगवा मागे वेट सारुनी माळ निघाली हाती बोधाचा वेदड हित बारीशी जाईना ऐका जोगवा जोगवा मागे ऐका जोगवा जोगवा मागे आई राजा उदे आई पाचाचं 50 होते भक्तांचं कल्याण होते सगळ्यांना मरेपर्यंत जगू दे. तुम्ही म्हणताल महाराज किती आमचा सुंदर असा मोठा एवढा सुंदर असा सप्ताह चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बारोडाचा कार्यक्रम आयोजित केला तुमचा कोंबडं बोकडं म्हणताय असं काही मनामध्ये प्रश्न पडला असेल. मी काय म्हणलं मावशी लक्ष देऊन ऐकलं तर बारोड कळतं. आता लक्ष देऊन ऐका प्रत्येक माणूस आहे बाबा प्रत्येक माणूस आहे प्रत्येक जीव आहे प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात प्रकाराचे 3 तुका मने केले जन जन. प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात रजोगुण सत्वगुण आणि तमोगुण. ऐका माझ्याकडे थोडं लक्ष द्या. रजोगुण सत्वगुण आणि तमोगुण ऐका ऐका ह्या 3 गुणाची 3 दगडं घ्यायची अशी चूल मांडायची त्यावर अहंकार रूपी तवा ठेवायचा वासना बायको शेजारी जाळ घालाय बसवायची. आणि मावशी आमच्या एकनाथ महाराजांनी 2 बोकड कापाय सांगितले ते म्हणजे कोणते जे आपल्याला प्रपंचही करू देत नाहीत जे आपल्याला परमार्थही करू देत नाहीत जे आपल्याला संसारही करू देत नाहीत. काम क्रोध बकरा मारा आणि पूजा रखुमाईच्या वरा आईचा जोगवा मागुनी ठेविला जाऊनी नवस महाद्वारी फेडिला. एका जनार्दनी एकपणे देखिला जन्म मरणाचा फेरा चुकविला. यानंतर आपल्याला सुंदर असं दुसरं भारूड पाहायचं. सगळ्यांनी टाळी वाजवायची मोठ्या प्रेमानं भजन करायचं.